हो विद्यार्थी मित्र, मागच्या चॅप्टरमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमर्शियल क्रॉपचं कल्टिवेशन शिकलेलो आहोत. आपण त्यामध्ये आपण शुगरकेन क्रॉप, त्यानंतर व्हीट क्रॉप, पोटॅटो आणि टोबॅको या 4 क्रॉपचं म्हणजे कमर्शियल क्रॉपचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस फ्रॉम बॉटनिकल नेम, फॅमिली अप टू दी हार्वेस्टिंग, इकॉनॉमिक युजेस एवढे आपण त्याचे ॲस्पेक्ट्स पाहिलेले आहोत. आता आपण क्रॉप सायन्स पेपर सेकंड मधला दुसऱ्या क्रॉपचा ग्रुप आपण निवडत आहोत. तो ग्रुप म्हणजे स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, म्हणजे मसाल्यांची पिके. स्पाइस म्हणजे मसाला, स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स म्हणजे मसाल्याचे पदार्थ किंवा मसाल्याचे पदार्थ त्याला म्हणतो आपण. त्या ज्याच्यापासून, ज्या क्रॉपपासून आपल्याला मसाले बनवता येतात, मसाला म्हणून ज्या क्रॉपचा वापर आपण करतो त्याला आपण स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स या ग्रुपमध्ये त्याला हे करतो. आता स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्समध्ये बरेच क्रॉप आहेत. त्यामध्ये चिली म्हणजे मिरची, ओनियन कांदा, गार्लिक लसूण, क्लोव लवंग, ब्लॅक पेपर मिरे, सिनॅमोन, त्यानंतर काही इतर क्रॉपही आहेत. कोरिएंडर आहे, टर्मेरिक आहे, जिंजर आहे. हे क्रॉप त्यापैकी फक्त आपल्याला आपल्या सिलेबसला 4 क्रॉप आहेत. त्यामध्ये पहिलं क्रॉप आहे चिली, दुसरं ओनियन, टर्मेरिक आणि जिंजर म्हणजे कांदा, मिरची, हळद आणि अद्रक असे 4 क्रॉप आहेत. त्यापैकी आज आपण चिली क्रॉपचं कल्टिवेशन करणार आहोत. त्यापूर्वी कल्टिवेशन आपण शिकणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला हे जे स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स आहेत, म्हणजे मसाले आणि मसाल्याचे पदार्थ आहेत, या मसाल्यांच्या पदार्थांचं जे महत्त्व आहे, का ह्याचे आपण लागवड का करायची, हे क्रॉपचं कल्टिवेशन आपण का करायचं, ह्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, हे इम्पॉर्टन्स आपण या व्हिडिओमध्ये आजच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. आता या स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्सच्या इम्पॉर्टन्समध्ये a variety of spices and condiments are grown in all the states of India. भारताच्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, राज्यांमध्ये वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या प्रकारचे हे मसाल्याचे पिकं आपण लागवड करतो. They are used in every household, that is rich or poor, to give relish, फ्लेवर टू दी फूड. म्हणजे प्रत्येक घरामध्ये अन्नाची चव वाढवण्यासाठी, त्याला एक विशिष्ट प्रकारचा फ्लेवर, सुगंध देण्यासाठी आपण या पदार्थांचा वापर करतो. म्हणजे अन्न शिजवताना त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. दे ऑल्सो हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. हे जे स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये एक मेडिसिनल प्रॉपर्टी आहे, म्हणजे औषधी गुणधर्म आहेत. हळद आहे, अद्रक आहे, काही वेळा लसूण असेल, कांदा असेल, क्लोव, कार्डॅमोम, क्युमिन, सिनॅमोन, ब्लॅक पेपर, हे सगळे क्रॉप किंवा त्याचे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं आपण एक मेडिसिन म्हणून ह्याचा वेळोवेळी वापर करू शकतो. म्हणजे इट हॅज मेडिसिनल प्रॉपर्टीज. दे आर व्हॅल्युएबल कॅश क्रॉप्स फॉर दी कल्टिवेटर्स. म्हणजे यापासून आपण जर बाहेर पाठवलं किंवा विकायला गेलं तर यापासून एक कॅश क्रॉप म्हणजे नगदी पीक म्हणून सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. अँड लास्टली दे आर द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फॉरेन एक्सचेंज. म्हणजे हे जर आपण बाहेर पाठवलं, बाहेरच्या देशामधून आपल्याला हे परकीय चलन सुद्धा यामधून मिळू शकतं. हे आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स. आता आपल्याला इम्पॉर्टन्स स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स याच्या नंतर आपल्याला
त्यामध्ये जे 4 क्रॉप मी तुम्हाला सांगितले, त्या 4 क्रॉपपैकी पहिलं क्रॉप आहे चिली, ज्याला आपण मिरची असं म्हणतो. आता या चिली क्रॉपचं बॉटनिकल नेम आहे कॅप्सिकम ॲनम. इट बिलॉंग्स टू फॅमिली सोलॅनेसी अँड इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम ब्राझील. आता अनेक वेळा परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये फिल इन दी ब्लँक्सला विचारलेला प्रश्न असा आहे, चिली इज दी नेटिव्ह ऑफ डॅश. त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे ब्राझील, म्हणजे ब्राझीलमधून हीच ओरिजिन आहे. अँड इट वॉज इंट्रोड्युस्ड इन इंडिया अँड मेनी अदर कंट्रीज बाय पोर्तुगीज इन 17th century. त्याचा आपण एरिया आणि प्रोडक्शन बघू. आता एरिया आणि प्रोडक्शनमध्ये द इम्पॉर्टंट चिली ग्रोईंग कंट्रीज इन द वर्ल्ड आर इंडिया, स्पेन, जपान, मेक्सिको अँड आफ्रिका. या इम्पॉर्टंट देशामध्ये याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. इन इंडिया 1980-81 area under chili cultivation was about 8.75 lakh hectare with the production of 4.85 lakh tons. आता आपण भारताचा जर विचार केला, मेजर चिली ग्रोइंग स्टेट्स इन इंडिया आर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका अँड तामिळनाडू. आता एवढ्या स्टेटचा मिळून, या 4 स्टेट मिळून जवळपास 71% एरिया आणि 73% प्रोडक्शन चिलीचं भारतामध्ये फक्त ह्या 4 स्टेट्स करतात. महाराष्ट्र हॅज द लार्जेस्ट एरिया अबाउट 1.5 lakh हेक्टर अँड प्रोडक्शन अबाउट 77,000 मेट्रिक टन्स. द मेन चिली ग्रोइंग डिस्ट्रिक्ट्स जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नांदेड, नागपूर, धुळे, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि जळगाव या मुख्य जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाते. आता एरिया प्रोडक्शनच्या नंतर या क्रॉपच्या आपण व्हरायटीज बघू, म्हणजे जाती कोणकोणत्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आहे धारवाड, धारवार असं नाव आहे त्याचं. त्यालाच दुसरं नाव आहे बुलनोज. त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी आहे संकेश्वरी. तिसरी व्हरायटी आहे C-2, C-9. ह्या व्हरायटीज पॉप्युलर व्हरायटीज आहेत. त्यानंतर NP34, NP41, NP46, NP51, हायब्रिड 5-1-5 अँड हायब्रिड 17-1-1 या व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर हायब्रिड 5-1-5 आणि हायब्रिड 17-1-1 या ज्या 2 हायब्रिड व्हरायटीज आहेत, दे आर मोस्ट सुटेबल फॉर दी प्रोडक्शन ऑफ ग्रीन चिलीज. म्हणजे ह्या 2 हायब्रिड आहेत. आपल्याला जर हिरवी मिरची पाहिजे असेल तर या 2 व्हरायटीज आपल्याला रिकमेंडेशन केलेल्या आहेत हिरव्या मिरच्याच्या प्रोडक्शनसाठी. त्यानंतर दुसऱ्या व्हरायटीज आहेत G-1, G-2 आणि 1402. ह्या पॉप्युलर व्हरायटीज आहेत आंध्र प्रदेशामध्ये. आणि आणखी आपल्याकडे एक व्हरायटी आहे ज्वाला असं म्हणतो आपण. ज्वाला आहे, लवंगी आहे. ह्या इतर व्हरायटी सुद्धा आपल्याकडं पॉप्युलर आहेत, ह्या फेमस आहेत. आता या व्हरायटीजचं डिस्क्रिप्शन काय नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त व्हरायटीज बद्दल फक्त त्याची इन्फॉर्मेशन काहीच लिहायची नाही. फक्त या ठिकाणी व्हरायटीजची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आणि व्हरायटीज लिहायच्या. आता व्हरायटीच्या नंतर आपल्याला या क्रॉपचं इकॉलॉजी शिकायचे, म्हणजे सॉईल आणि क्लायमॅटिक कंडिशन्स काय आहेत आपल्याला हे शिकायचे. आता सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये चिली ग्रोज बेस्ट इन वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट विथ ड्राय वेदर ड्युरिंग मॅच्युरिटी पिरियड. इट रिक्वायर mean temperature between 19 to 30 degree Celsius for satisfactory germination. म्हणजे चिलीचं पेरल्यानंतर, मिरचीचं बियाणं पेरल्यानंतर जर्मिनेशन होण्यासाठी 19 ते 30 डिग्री सेंटीग्रेड हे सॅटिस्फॅक्टरी आहे, चांगल्या प्रकारे होत आहे. चिलीज आर ग्रोन ऑन लाईट टू हेवी डीप सॉइल्स बट वेल ड्रेन्ड लूम सॉइल्स
which are rich in organic matter content gives better yield. The soils which are acidic suitable for growth of chilies, and in North India the soils rich in lime gives higher yield than soils which are poor in lime content. म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये चिलीची लागवड केली तर लाईम रिच सॉइल्स ह्या सुटेबल असतात, त्याच्यामध्ये लाईम कंटेंट कमी आहे अशा सॉइल्स दे आर पुअर फॉर चिली कल्टिवेशन. आता यामध्ये दुसरं आहे सोईंग टाइम. चिली आपण मिरची कधी कधी लागवड करू शकतो, सीझन कोणता आहे? खरीप रेनफील्ड म्हणजेच पावसाच्या पाण्यावर जी मिरची लावायची असेल तर आपण जून जुलैमध्ये लागवड करायची. विंटर सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये इरिगेटेड कंडिशनमध्ये म्हणजे पाण्याची मिरची लावायची असेल तर जुलै टू सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे, आणि समरमध्ये उन्हाळ्यामध्ये जर पाण्याची मिरची लावायची असेल तर फेब्रुवारी टू मार्च हा त्याचा सोईंग टाइम आहे. The seeds are firstly sown in nursery and the seedlings are transplanted when they are about 5 to 6 weeks old. आता मिरचीचं रोपटं, मिरचीचे बियाणं हे खूप लहान असतं, त्यामुळं अगोदर आपल्याला नर्सरी बेड्सवर त्याचे रोपटे तयार करावे लागतात, आणि रोपटे तयार केल्याच्या नंतर जेव्हा ते 5 ते 6 आठवड्याचे होतात त्यावेळी ते त्या ठिकाणावर उतरून मुख्य फील्डमध्ये त्याचं ट्रान्सप्लांटिंग करावं लागते. तर या चिली क्रॉपचे रोपटे कसे तयार करायचे ते आपण पाहू. त्याला आपण रेजिंग ऑफ सीडलिंग असं म्हणतो. रेजिंग करणं म्हणजे सीडलिंग्स तयार करणं असं म्हणतो आपण, रेजिंग ऑफ सीडलिंग्स. आता हे सीडलिंग्स रेज करायचे असतील तर आपल्याला काय काय करावं लागतं बघा. select the seeds from healthy, well matured fruits for sowing. Seeds are treated with Serison or Agrosone to protect against the seed-borne diseases. म्हणजे बियापासून काही रोग होऊ नये म्हणून ॲग्रोसॉन किंवा सिरेसॉन हे जी फंजीसाईड आहे, फंजीसाईडची सीड ट्रीटमेंट त्याला द्यायची. सीड्स आर मिक्स्ड विथ फाईन सॉइल ऑर ॲश फॉर युनिफॉर्म सोईंग. आता बिया लहान आहेत, आपल्या हातून युनिफॉर्म सोईंग होत नाही, त्यासाठी काय करायचं, त्यामध्ये वाळू मिसळायची किंवा जे आपली राख आहे ॲश असं म्हणतो आपण, ती मिसळायची आणि नंतर त्याची पेरणी करायची. 1.5 kg seed will provide sufficient number of seedlings for 1 hectare area. जर आपल्याला 1 हेक्टर एरियावर चिली क्रॉपची लागवड करायची असेल तर 1.5 किलो बियाणं आणि त्यापासून तयार केलेले रोपटे हे सफिशियंट होतात एका हेक्टर एरियावर ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी. आता हे सीडलिंग तयार करायचे, त्याचे जे रेजले बेड्स तयार करतो आपण नर्सरी एरियामध्ये, त्याच्या बेडची साईज बघा. Raised beds of size 4 meter long, 1.7 meter wide, and about 10 to 12 centimeter above from ground level should be prepared. ह्या बेड्स तयार झाल्याच्या नंतर about 15 kg sieved FYM, about 15 kg sieved FYM is well mixed in topmost 5 centimeter layer of the beds. म्हणजे आपण बेड्स तयार केल्याच्या नंतर बेडच्या एकूण वरच्या टॉप 5 सेंटीमीटर सॉइलच्या पट्ट्यामध्ये जवळपास 15 किलो म्हणजे जो शेणखत असतो, जो चाळून घेतलेला असतो, बारीक त्याची फूड तयार करून घेतलेली असते, चाळलेला वेल रॉटेड FYM सिवड असं म्हणतो आपण त्याला, तो FYM काय करायचा, मिक्सअप करायचा. देन सीड्स आर सोन इन लाईन्स अबाउट 10 सेंटीमीटर अपार्ट टू द डेप्थ ऑफ 2 सेंटीमीटर. त्याच्यावर आडव्या रेषा ओढायच्या, त्या रेषा एकमेकापासून 10 सेंटीमीटर दूर आणि जवळपास खोल जवळपास 2 सेंटीमीटर खोल अशा रेषा ओढायच्या, म्हणजे लाईन्स रोज ओढायचे, क्रॉस रोज. थिक प्लांटिंग शुड बी अवॉइडेड बिकॉज इट एनकरेजेस डॅम्पिंग ऑफ डिसीज. म्हणजे दाट पेरणी शक्यतो टाळायची, त्यामुळे डॅम्पिंग ऑफ नावाचा डिसीज होतो, रोग होतो. आफ्टर सोईंग द सीड्स आर कव्हर्ड विथ स्ट्रॉ टू प्रोटेक्ट फ्रॉम सनलाईट. म्हणजे त्याला उन्हानं खराब होऊ नये, ऊन जास्त लागू नये म्हणून काय करायचं, कुठलंही वेस्ट मटेरियल म्हणजे पॅडी स्ट्रॉ असेल, व्हीट स्ट्रॉ असेल, शुगर केन ट्रॅश असेल, म्हणजे साळीचं तणीस,
गव्हाचं काढ असं मटेरियल त्या बेड्सवर काय करायचं, पसरून द्यायचं. वॉटर दी बेड्स इमिडिएटली विथ वॉटर कॅन्स, म्हणजे वॉटर कॅननं काय करायचं, बेड्स त्याला पाणी द्यायचं. आणि सीडलिंगची जर्मिनेशन व्हायला सुरुवात होते. सीड्स जर्मिनेट्स विदिन 4 to 5 days, म्हणजे पेरणी केल्यानंतर हे रोपटे उगवायला सुरुवात कधी होतात, 4 ते 5 दिवसाला बियांची उगवण व्हायला सुरुवात होते. आता यानंतर सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग. आता हे नर्सरी बेडमधून मुख्य फील्डमध्ये सीडलिंग्सचं स्थलांतर करण्यासाठी कधी तयार होतात? व्हेन दे अटेंड ए हाईट अबाउट 13 to 15 सेंटीमीटर, म्हणजे 13 ते 15 सेंटीमीटरचे रोपटे जेव्हा उंच होतात तेव्हा, किंवा दे आर अबाउट 35 to 40 days ओल्ड, म्हणजे 35 ते 40 दिवस पेरणी झालेल्या दिवसापासून किंवा त्याची उंची 13 ते 15 सेंटीमीटर झाली की सीडलिंग्स रोपटे मुख्य फील्डचे मध्ये ट्रान्सप्लांटिंगसाठी स्थलांतरासाठी ते तयार होतात. The nursery should be irrigated daily for first few days and then at an interval of 10 to 15 days. म्हणजे त्या जे बेड्स आहेत त्या बेड्सला सुरुवातीच्या काळामध्ये दररोज पाणी द्यावं लागतं आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसाला एकदा अशा पद्धतीने पाणी देऊन ते बेड्स तयार करून घ्यायचे. आता हे सीडलिंग्स तयार झालेत. आता ज्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करायचे त्याचे मेन फील्ड जे आहे, मुख्य शेती, ते कसं तयार करायचं, लँड प्रिपरेशन कसं करायचं. लँड इज प्लोड डीप अबाउट 20 to 22 सेंटीमीटर, 20 to 22 सेंटीमीटर आहे, ते चुकून मीटर झालेलं आहे, म्हणजे जवळपास 20 ते 22 सेंटीमीटर हे त्या ठिकाणी एवढं खोल त्याची नांगरणी करायची. क्लॉड्स आर क्रश्ड by 2 to 3 harrowings for bringing the soil in fine tilth condition, म्हणजे 2 ते 3 हॅरोइंग्स करून जे क्लॉट्स फॉर्म होतात ते क्लॉट्स क्रश करायचे आणि फायनली 15 ते 20 टन FYM फार्म यार्ड मॅन्युअर पर हेक्टर इज ॲडेड अँड वेल मिक्स्ड इन सॉईल, म्हणजे जमिनीत काय करायचं, जवळपास 15 ते 20 टन शेणखत मिसळायचा आणि अशा पद्धतीनं ते मुख्य जमीन मेन फील्ड आपण तयार करायचं. आता आपले रोपटे तयार आहेत, मुख्य फील्ड तयार आहे. आता हे रोपटे आपल्याला मुख्य फील्डमध्ये ट्रान्सप्लांटिंग करायचे, त्याचं स्थलांतर करायचे. तर आता ट्रान्सप्लांटिंग बघूया आपण, ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स. आता सीडलिंगचं ट्रान्सप्लांटिंग कसं होतं बघा. त्यासाठी लँड इज मार्क्ड आउट प्रॉपरली with the help of marker at a distance of 60 into 60 centimeter for light soil, 75 into 75 centimeter for medium type of soil, and 90 into 90 centimeter for heavy soil in rain fed crop. म्हणजे जर पाण्याची मिरची, फक्त बिना पाण्याची मिरची लावायची असेल आणि जमीन जर समजा हलकी असेल 60 गुणिले 60 सेंटीमीटर अंतर ठेवायचा. जर मीडियम सॉईल असेल, मध्यम असेल, 75 गुणिले 75 सेंटीमीटर, आणि जर भारी जमीन असेल तर हा अंतर किती ठेवायचा, 90 गुणिले 90 सेंटीमीटर. आता एक क्रॉस पॉईंट केल्याच्या नंतर ॲट इच क्रॉस पॉईंट स्मॉल पिट्स ऑफ 20 to 25 सेंटीमीटर इन डायमीटर अँड अबाउट 10 to 15 सेंटीमीटर डीप आर डग विथ द हेल्प ऑफ खुरपी. खुरप्याच्या सहाय्यानं प्रत्येक क्रॉस पॉईंटवर जवळपास 20 ते 25 सेंटीमीटर डायमीटरचा खड्डा तयार करायचा छोटा. A handful of well-rotted FYM is applied in each pit and mixed with soil. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये काय करायचं, हातात बसेल एवढा, हँडफुल म्हणजे काय, हातात बसेल एवढा, आपल्या मुठीत बसेल एवढा खत काय करायचा त्या प्रत्येक होलमध्ये टाकून द्यायचं. 1 day before transplanting the nursery beds are 1 day before transplanting the nursery beds are irrigated for easy uprooting of the seedlings. आता रोपटे उपडताना त्याच्या मुळा खोडू नये, आपल्याला रोपटे उपडायला सोपं जावं म्हणून काय करायचं, अगोदर उद्या रोपटे उपटायचे म्हणजे आज त्याला पाणी द्यायचं, जेणेकरून जमीन मऊ होईल आणि आपल्याला रोपटे इझिली उपडता येतील किंवा मुळा त्याच्या खोडणार नाहीत. त्यानंतर रोपटे उपडल्याच्या नंतर इफ द अटॅक ऑफ थ्रिप्स इज ओव्हर ॲट ट्रान्सप्लांटिंग, if the attack of thrips is observed at transplanting, the seedlings are dipped in BHC solution. DDT सोल्युशन असेल, म्हणजे त्याला काही रोग पडला दिसला आपल्याला, म्हणजे थ्रिप्सचा अटॅक हा जो पेस्ट आहे त्याचा जर अटॅक झाला दिसला तर ते सीडलिंग काय करायचं, अगोदर DDTच्या सोल्युशनमध्ये
किंवा BHC सोल्युशन मध्ये बुडवायचं आणि नंतर ट्रान्सप्लांटिंग करायचं. किंवा the seedlings are also dipped in Bordeaux mixture and Endian solution for protecting them from the diseases and insect pest. म्हणजे वेगवेगळ्या रोगापासून आणि काही कीटकांपासून त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी बोर्डॅक्स मिक्सचर तयार करायचं, त्याच्यामध्ये पण बुडवायचं, आणि एन्डिन सोल्युशन तयार करायचं, त्यामध्ये पण बुडवायचं, आणि नंतर त्याची लागवड करायची. 2 healthy seedlings are transplanted in each pit in such a way that root zone spread properly. म्हणजे ते जे आपण होल तयार केले 10 ते 15 सेंटीमीटर खोल खुरप्याच्या सहाय्याने, त्या खोल ह्याच्यामध्ये काय करायचं, मुळा व्यवस्थित स्प्रेड होतील अशा पद्धतीने ते लावायचं. आणि सम वॉटर मे बी अप्लाइड टू हेल्ड दी सीडलिंग्स इरेक्ट. म्हणजे सीडलिंग उभं राहतील, चांगल्या पद्धतीने उभं राहतील, यासाठी काय करायचं, चांगल्या पद्धतीनं हे करण्यासाठी म्हणून काय करायचं, ते त्याला लगेच पाणी द्यायचं. इन केस ऑफ, आता हे झालं खरीपमध्ये करायचं झालं तर. आता इन केस ऑफ रबी क्रॉप इन कोकण एरियामध्ये अँड फॉर समर क्रॉप रिजेस अँड फरोज आर ओपन अबाउट 90 सेंटीमीटर अपार्ट. या ठिकाणी काय करायचं, सऱ्या आणि वरंबी तयार करायचं. म्हणजे कशामध्ये, रबी सीझनमध्ये किंवा आपल्या समर सीझनमध्ये लागवड करायचं असेल तर असे सऱ्या आणि वरंबी तयार करायचे, रिजेस आणि फरोज तयार करायचे जवळपास एकमेकापासून 90 सेंटीमीटर अंतरावर. सीडलिंग्स आर प्लांटेड ऑन आयदर साइड ऑफ द रिज. म्हणजे कोणत्या बी एकाच बाजूला रीजवर जवळपास 45 ते 60 सेंटीमीटर एकमेकापासून दूर त्या सीडलिंगची, त्या रोपट्यांची लागवड करायची. प्लांटिंग डिस्टन्स डिपेंड्स अपॉन व्हरायटीज बेरिंग स्मॉल फ्रूट्स रिक्वायर्ड लेस स्पेसिंग, while varieties bearing big fruits required more spacing within the crop rows. म्हणजे ज्या मिरचीला फळं थोडे मोठे लागतात त्याला जास्त अंतर ठेवावा लागतो, आणि ज्या मिरचीला फळं शॉर्ट लागतात, कमी लागतात, छोटे छोटे असतात, त्याला थोडासा अंतर कमी ठेवला तरी चालतो. म्हणून स्पेसिंग व्हरायटीवर अवलंबून आहे. The seedlings get established on their own roots 10 to 15 centimeter 10 to 15 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे आपण रोपटे चिटकणे असं म्हणतो की नाही, एखादं प्लांट लावला आपण की प्लांट चिटकले असं म्हणतो, तर ते जवळपास 10 ते 15 दिवसामध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते एस्टॅब्लिशमेंटची. गॅप फिलिंग शुड बी फॉलोड आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ सीडलिंग्स इन दी फील्ड. म्हणजे जिथे काही समजा काही मर नावाचा रोग झाला असेल किंवा आणखी काही झाला असेल, त्यामुळे तिथलं सीडलिंग आलं नसेल, रोपटं जळून गेलं किंवा आणखी काही रोगानं खराब झालं, तर तो जो गॅप पडलेला आहे तो गॅप फिल करायचं आहे, भरून काढायचं आपल्याला. तर ते सीडलिंग्स एस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर आपण हा गॅप फिलिंग ऑपरेशन, हा जो गॅप आहे तो गॅप आपण भरून काढू शकतो. त्यानंतर रेनफीड क्रॉप रिक्वायर्ड इरिगेशन इफ देर आर नो रेन्स फॉर लॉंगर पिरियड अँड मे बी गिवन ॲट दी बेस ऑफ दी प्लॅन्ट. म्हणजे पावसाळ्यामध्ये जर आपण पावसाच्या पाण्यावर जर मिरचीची लागवड केली तर या पावसाळ्यामध्ये त्या क्रॉपला पाणी लागू शकतं. जर समजा पावसाचं पाणी बरेच दिवस पडलंच नाही तर आपण हे 1 किंवा 2 पाणी त्या गरजेनुसार त्या क्रॉपला आपल्याला द्यावं लागतं. हे झालं आपलं ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे चिली सीडलिंग्स आपण तयार केलेले सीडलिंग्स आता कसे ट्रान्सप्लांटिंग करायचे त्याबद्दल आपण माहिती घेतली. आता हे सीडलिंग्स मोठे झालेत, त्यानंतर त्याच्यामध्ये विड्स होतात किंवा बाकीच्या आपल्याला ऑपरेशन काय फॉलो करावं लागतात, म्हणजे इंटरकल्चर काय करायचं, म्हणजे आंतरमशागतीच्या कोणत्या प्रक्रिया फॉलो करायच्या ते आपण इंटरकल्चरमध्ये बघू. आता इंटरकल्चरमध्ये इन खरीप क्रॉप फर्स्ट होईंग इज गिवन 3 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे खरीप क्रॉप असेल, म्हणजे पावसाच्या पाण्यावर आपण जर पीक घेणार असेल तर त्याच्यामध्ये पहिली कोळपणी म्हणजे फर्स्ट होईंग ट्रान्सप्लांटिंग केल्याच्या नंतर 3 आठवड्याला द्यायची, आणि त्यानंतर पुढच्या सबसिक्वेंट होईंग्स अँड हँड विडिंग शुड बी गिवन अल्टरनेटली ॲट 3 to 4 weeks इंटरवल. म्हणजे 3 आठवडे 4 आठवडे 3 आठवडे 4 आठवडे 15 म्हणजे 21 दिवस किंवा 30 दिवसाला एकदा कोळपणी करायची, परत
हँड विडिंग करायची म्हणजे खुरपणी करायची, परत हँड विडिंग, परत असं 2 वेळा करत जायचं. ए लाईट अर्थिंग अप मे बी गिव्हन टू सपोर्ट दी प्लॅन्ट, म्हणजे थोडीशी माती लावायची त्या क्रॉपला, म्हणजे जेणेकरून मिरची बाजूला पडू नये, त्याला सीडलिंग्स इरेक्ट राहावं यासाठी काय करायचं, थोडी थोडी त्याला माती लावणे, म्हणजे त्याला आपण अर्थिंग अप ऑपरेशन असं म्हणतो. आता हे झालं रबी त्याच्यामध्ये रेनफील्ड क्रॉपमध्ये, म्हणजे पाण्याच्या बिना पाण्याच्या ह्याच्यामध्ये. आता इन केस ऑफ रबी अँड समर क्रॉप, 3 to 4 hand weedings at an interval of 15 to 20 days should be given depending upon intensity of weeds. म्हणजे तण किती झालंय हे पाहून जवळपास 15 ते 20 दिवसाला एकदा अशा 3-4 खुरपण्या करायच्या. या ठिकाणी कोळपणी करण्याची गरज नाही, कारण आपण काय केले, या ठिकाणी रिजेस आणि फरोज तयार केल्यामुळे त्यामध्ये कोळपणी करता येत नाही, होईंग ऑपरेशन आपल्याला फॉलो करता येत नाही. अशा पद्धतीनं या चिली क्रॉपमध्ये इंटरकल्चरल ऑपरेशन्स आपण फॉलो करतो. त्यानंतर दुसरा आस्पेक्ट आहे आपल्याला, तो आहे मॅन्युअरिंगचा. आता मॅन्युअरिंग म्हणजे खतं कोणती द्यायची, किती द्यायची, केव्हा द्यायची, याबद्दल आपल्याला शिकायचे. यामध्ये 2 क्रॉप आहेत, रेनफील्ड क्रॉप आणि इरिगेटेड क्रॉप, म्हणजे पाण्याचं पीक आणि बिना पाण्याचं पीक. आता बिना पाण्याच्या मिरचीसाठी बघा, द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर फॉर रेनफील्ड खरीप क्रॉप, खरीप चिली क्रॉप इज 40 to 50 kg nitrogen per hectare, 30 to 40 kg phosphorus and 30 to 40 kg potash per hectare. म्हणजे हा डोस किती आहे, 40 ते 50, 30 ते 40, 30 ते 40 NPK kg per hectare फॉर रेनफील्ड खरीप क्रॉप. आता हे कधी द्यायचं, नायट्रोजन इज अप्लाइड इन 2 स्प्लिट डोसेस बाय रिंग मेथड टू इच प्लॅन्ट. म्हणजे मिरचीच्या रोपट्याच्या भोवती असं गोल आळं तयार करायचं, गोल आळं तयार करून त्या आल्यामध्ये काय करायचं, हा खत टाकायचा आणि मातीने झाकून टाकायचं आणि त्याला पाणी द्यायचं. फर्स्ट डोस ऑफ नायट्रोजन इज गिव्हन आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्लांट्स इन द फील्ड. आता पहिला डोस यातला म्हणजे अर्धी क्वांटिटी नायट्रोजनची कधी द्यायची, तर जेव्हा हे सीडलिंग्स आपल्या रूट्सवर उभं राहतात, चिटकतात, त्यावेळी द्यायचं. आणि सेकंड डोस जेव्हा मिरचीला फुलं यायला सुरुवात होती त्यावेळी द्यायचं. सेकंड डोस ऑफ नायट्रोजन इज गिवन ॲट फ्लावरिंग स्टेज. त्यानंतर फॉस्फरस अँड पोटॅश हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ द चिलीज अँड शुड बी अप्लाइड ॲट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करतो रोपट्यांचं त्याच वेळी फॉस्फरस आणि पोटॅश देऊन टाकायचं, टोटल क्वांटिटी. आता हे झालं रेनफील्ड क्रॉपसाठी. आता इरिगेटेड क्रॉपसाठी, समरसाठी असेल किंवा रबीसाठी असेल, द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर फॉर इरिगेटेड रबी अँड समर क्रॉप, रिकमेंडेड डोस इज 80 to 90, 40 to 50, 40 to 50 kg पर हेक्टर. म्हणजे 80 ते 90, 40 ते 50, 40 ते 50 kg पर हेक्टर. अँड इट इज गिवन ॲट द सेम टाइम ॲज इन केस ऑफ रेनफील्ड क्रॉप. म्हणजे जसं आपण पावसाळी पिकासाठी आपण देतो, म्हणजे नायट्रोजन 2 स्प्लिटमध्ये, एकदा हाफ नायट्रोजन म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश ट्रान्सप्लांटिंगच्या वेळी, नायट्रोजन 2 स्प्लिट्समध्ये, त्यातला हाफ डोस शिल्डिंग एस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर, आणि त्यातला रिमेनिंग हाफ डोस हा फ्लावरिंग स्टेजच्या वेळी. अशा पद्धतीनं याला मॅन्युरिंग म्हणजे खतं आपण या चिली क्रॉपला आपण देऊ शकतो. त्यानंतर इरिगेशन्स. आता इरिगेशन्समध्ये जनरली irrigations are not required for rainfed crop if timely rains are received during July to September. जुलै ते सप्टेंबर आपल्याकडे हा पावसाळा असतो. पावसाळ्यामध्ये जर वेळेवर पाऊस पडला तर पाणी देण्याची गरज भासत नाही. पण 1 or 2 irrigations may be given by opening small furrows between the rows if there are no rains for longer period. जर जास्त दिवस पाऊसच पडला नाही तर मात्र या क्रॉपला 1 किंवा 2 पाणी गरजेनुसार द्यावं लागतं. रबी क्रॉपमध्ये बघा, म्हणजे विंटर सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये, रबी क्रॉप रिक्वायर 10 to 12 इरिगेशन्स, म्हणजे 10 ते 12 वेळा पाणी द्यावं लागतं. आणि हे पाणी जवळपास 15 ते 20 दिवसाला एकदा
अशा पद्धतीनं रबी क्रॉपमध्ये द्यायचं, म्हणजे हिवाळ्यामध्ये द्यायचं. आणि समर सीझनमध्ये इन ऑल रबी क्रॉप रिक्वायर्ड 50 to 60 सेंटीमीटर इरिगेशन वॉटर. त्यानंतर समर क्रॉप रिक्वायर्ड 15 to 18 इरिगेशन्स. म्हणजे रबी क्रॉपला 10 ते 12 वेळा पाणी द्यावं लागतं आणि उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागतं, म्हणजे 15 ते 18 वेळा द्यावं लागतं. आणि हे सुद्धा 8 ते 10 दिवसाला द्यायचं. उन्हाळ्यामध्ये पाणी किती दिवसानंतर द्यायचं? प्रत्येकी 8 ते 10 दिवसानंतर. आणि हिवाळ्यामध्ये 15 ते 20 दिवसाला. आणि हिवाळ्यामध्ये एकूण पाणी लागतं 50 ते 60 सेंटीमीटर आणि समर सीझनमध्ये लागतं 75 ते 80 सेंटीमीटर फॉर इट्स सॅटिस्फॅक्टरी ग्रोथ. आता हे असं आपल्याला हे होतं.